नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वीची एक्झाम दिली आहे व त्यांना 10वीनंतर प्रथम वर्ष पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया ही 20 मे 2026 पासून सुरू झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी स्क्रुटनी मोड कसा सिलेक्ट करायचा, कॅटेगरी कशी सिलेक्ट करायची, डॉक्युमेंट्स अपलोड कशा पद्धतीने करायचे व ऑनलाईन पेमेंट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील नवनवीन अपडेट आणि व्हिडिओ बघावयास मिळतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगल बारमध्ये पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026 अशी टाईप करायची आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो poly26.dtmaharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला होम पेजला जायचं आहे आणि होम पेजला गेल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो जी वेबसाईटची लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपण डायरेक्टली तेथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर या ठिकाणी सुरुवातीला इम्पॉर्टन्समध्ये ऑनलाईन सिस्टममध्ये एक नोटीस आहे, त्या नोटीसमध्ये आपल्याला टाईम टेबल दिलेला आहे, प्रवेशासाठी वेळापत्रक आहे। तर ते वेळापत्रक ओपन करण्यासाठी आपल्याला या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एक PDF ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, ही PDF आहे ती व्यवस्थित आपण वाचून घ्यायची आहे। यामध्ये सुरुवातीला प्रवेशासाठी पात्रतेचे निकष, तर यामध्ये फर्स्ट उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे, ही पहिली अट आहे। आणि दुसरी अट, त्याने किमान 35% एवढ्या गुणांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10वी परीक्षा किंवा तिच्याशी समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे। म्हणजेच विद्यार्थी हा 10वी पास पाहिजे 35% गुणांसह। अशा या दोन अटी महत्त्वाच्या आहे। त्यानंतर खाली काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहे, तर या सर्व टिप्स आपण व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी वाईज फी दिलेली आहे। तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा अदर दॅन महाराष्ट्र म्हणजे OMS कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 400 रुपये फी पे करायची आहे। आणि तुम्ही जर समजा SC ST VJ DT NTA NTB NTC किंवा NTD OBC SBC SCBC आणि EWS किंवा हँडिकॅप कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ऑनलाईन 300 रुपये पे करायचे आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला 400 आणि 300 अशा दोन पद्धतीत आपल्याला फी आहे। त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला संपूर्ण जे टाईम टेबल आहे ते टाईम टेबल दिलेलं आहे। तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे करायचं आहे, प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला जी नोंदणी करायची ती नोंदणी सुरुवात तारीख 20 मे 2026 पासून सुरू झाली आणि त्याची अंतिम तारीख ही 22/6/2026 असणार आहे, म्हणजेच 22 जून 2026 ही ऑनलाईन नोंदणी करण्याची तारीख आहे। त्यानंतर खाली 2 नंबरला प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन। तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे आपल्याला 2 पद्धतीमध्ये करायचं आहे। पहिली पद्धत आहे ई स्क्रुटिनी, म्हणजे आपल्याला ऑनलाईन मोड आपण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करू शकतो। त्यामध्ये तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म आहे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन करायचं आहे ते तुम्ही कुठल्याही सायबर कॅफेत करू शकता किंवा तुमच्या घरी तुम्ही लॅपटॉपवरती पण ते करू शकता। आणि ते केल्यानंतर या ठिकाणी ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि सेकंड जी प्रोसेस आहे त्याला आपण फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतो। तर त्या फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये फिजिकल स्क्रुटिनीमध्ये आपल्याला आपल्या घराजवळ जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे म्हणजे ज्या ठिकाणी FC सेंटर आहे त्या FC सेंटरला आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे आणि त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून ते डॉक्युमेंट्स अपलोड करून पेमेंट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचं आहे। आणि त्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर ते आपल्याला एक प्रिंटआउट देणार आहे, त्यावरती त्यांचा FCचा स्टॅम्प आणि साईन देणार आहेत आणि ती प्रिंटआउट आपण घेऊन यायची आहे। अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 2 प्रोसेस आहे, एक ई स्क्रुटिनी, सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी। त्यानंतर मित्रांनो या 2 प्रोसेसनंतर आपल्याला या ठिकाणी पुढची प्रोसेस असणार आहे
की आपल्याला आपल्या डॉक्युमेंट्समध्ये काही क्युरी असेल, समजा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल किंवा तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या जागी तुम्हाला 25 जून ते 30 जूनमध्ये तुम्ही त्या ग्रीव्हियन्समध्ये ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. त्यासाठी हे 6 दिवस त्यांनी आपल्याला दिलेले आहे. समजा तुम्ही ई स्क्रुटनी केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या लॉग इनमधनं ग्रीव्हियन्स टाकायचं आहे आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे. तर यासाठी 25 जून ते 30 जून अशी डेट देण्यात आलेली आहे. तर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला रिसिप्ट अपलोड केली असेल किंवा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही क्युरी असेल तर ती क्युरी शॉर्ट आऊट करण्यासाठी तुम्हाला हे 6 दिवस दिलेले आहे. त्यामध्ये समजा तुम्ही फिजिकल स्क्रुटनी असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आहे त्या सेंटरला जाऊन तुम्हाला तुमचं ते डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपली अंतिम गुणवत्ता यादी 2 जुलै 2026 रोजी लागणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपले जे कॉलेज भरायचे ऑप्शन आहेत, कॅप राऊंड आहेत, ते या 2 जुलैनंतर सुरू होणार आहे. पण यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, हे जे टाईम टेबल दिलेलं आहे त्यामध्ये वेळोवेळी चेंजेस होत असतात. त्यामुळे आपण आपल्या वेबसाईटला जाऊन हे टाईम टेबल नेहमी बघत जायचे, कारण यामध्ये चेंजेस होत असतात. रजिस्ट्रेशनची डेट मे बी वाढू पण शकते, त्यानंतर ग्रीव्हियन्स पिरियड वाढेल, त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीचे फायनल मेरिट लिस्टची डेट पण वाढू शकते. अशा पद्धतीने ते आपण चेक करत चालायचं आहे. या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स दिले आहे, ॲप्लिकेशन फीज पण दिलेली आहे साईडला वेगवेगळ्या टॅबमध्ये. त्यानंतर इम्पॉर्टंट लिंक्समध्ये डाव्या बाजूला आपल्याला लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे FC सेंटरची लिस्ट दिलेली आहे. तर ती लिस्ट आपण या ठिकाणी त्यावरती टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला FC सेंटरची लिस्ट आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स नंबर या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे. तर या ठिकाणी आपण आपल्या घराजवळ जे कॉलेज आहे, जे कॉलेज आपल्याला जवळ आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकतो. मित्रांनो लक्षात असू द्या, या ठिकाणी तुम्हाला जरी त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नसेल तरी पण तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी त्या कॉलेजला जाऊन तुम्ही करू शकता. असं नाही की तुम्हाला ज्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच कॉलेजला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्याची गरज नाही. तुम्ही डॉक्युमेंट्स कुठल्याही कॉलेजला व्हेरीफाय करू शकता आणि ॲडमिशन कुठल्याही कॉलेजला तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने टोटल 331 FC सेंटर आहे. तर त्यामध्ये आपण आपलं एक FC सेंटर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डाव्या बाजूला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अशी टॅब दिलेली आहे सेकंड नंबरला, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करताना इंटर फुल नेम ॲज पर SSC मार्कशीट म्हणजे 10वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे, समजा तुमचं नाव सुरुवातीला असेल, नंतर मिडल नेम, फादर नेम असेल आणि सरनेम असेल तर त्याच पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आपला 10 अंकी. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपलं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. तर मित्रांनो पासवर्ड सेट करताना मिनिमम 8 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये ॲटलिस्ट 1 नंबर पाहिजे, 1 अप्पर केस पाहिजे, 1 लोअर केस पाहिजे आणि त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर म्हणजे स्पेशल सिम्बॉल पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पासवर्ड सेट करायचा आहे. आणि त्याच पद्धतीने पुढच्या टॅबमध्ये कन्फर्म पासवर्ड आहे, तो पासवर्ड पुन्हा एकदा या ठिकाणी आपण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिला आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला 6 अंकी OTP येणार आहे. तर मित्रांनो तो OTP येण्यासाठी थोडं वेट करायचं आहे आणि तो OTP आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर 6 अंकी OTP आहे, 6 डिजिटचा तो OTP आता मी माझ्या मोबाईलवरती आला आहे, तो या ठिकाणी मी टाकला आहे. त्यानंतर OTP टाकल्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो हा OTP 5 मिनिटाकरता व्हॅलिड होता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपलं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर त्याचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो या ठिकाणी डिस्प्ले झाला आहे. तसंच या ॲप्लिकेशन IDचा आपल्याला मेसेज पण आलेला आहे. तर मित्रांनो आपण तो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड जपून ठेवायचा आहे, कारण तो आपल्याला संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत आपल्याला तो ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड लागणार आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं किंवा डाव्या बाजूला फर्स्ट नंबरला कॅन्डिडेट लॉग इन ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन ID आहे आणि पासवर्ड आहे तो टाकून आपण आपलं लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो
आता या ठिकाणी मी ॲप्लिकेशन आय डी टाकला आहे, पासवर्ड टाकतो आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आता आपण लॉग इन या बटनावरती क्लिक करणार आहोत. तर लॉग इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन होत आहे. आता मित्रांनो आपलं लॉग इन झालेलं आहे. तर या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 10 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. तर सेकंड सिलेक्ट स्क्रुटिनी मोड, थर्ड कॅन्डिडेचर टाईप, फोर कॅन्डिडेचर टाईप होम डिस्ट्रिक्ट, कॅटेगरी डिटेल्स, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, 7 नंबरला आपल्या पर्सनल डिटेल्स, 8 नंबरला आपला फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायचे, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि ॲप्लिकेशनची फी पे करायची. अशा 10 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करण्यासाठी डाव्या बाजूला डॅशबोर्डच्या खाली सिलेक्ट स्क्रुटिनी असा ऑप्शन आहे. तर त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर स्क्रुटिनी मोड सिलेक्शन या ठिकाणी आपल्याला बघा वरच्या बाजूला 2 दिसतात, एक ई स्क्रुटिनी आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण ई स्क्रुटिनी जर मोड सिलेक्ट केला तर आपल्याला कुठल्याही कॉलेजला FC सेंटरला जायची गरज नाही, ऑनलाईन व्हेरिफिकेशन होईल. आणि फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मी फिजिकल स्क्रुटिनी हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. तर मी फिजिकल स्क्रुटिनी ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट स्टेजला जायचं आहे. तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. आता आपला स्क्रुटिनी मोड सिलेक्ट झाला आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, कुठल्या FC सेंटरला जायचं आहे त्या FC सेंटरचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी FC सेंटरची लिस्ट दिसेल, कॉलेजची लिस्ट दिसेल. तर आपल्याला ज्या कॉलेजला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे ते FC सेंटर आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेट सिलेक्ट करायची, म्हणजे तुम्हाला किती तारखेला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे ती डेट आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी यावरती या साईडला जी चौकट आहे, बॉक्स आहे, त्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपली डेट सेट होऊन जाते तिथे मंथ आणि इयर टाकून. त्यानंतर आता या ठिकाणी खाली स्लॉट दिले 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 3 ते 4 आणि 4 ते 5 असे टोटल 6 स्लॉट दिले. तर यामध्ये समजा मी 10 ते 11 घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी मला त्या टॅबवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड नंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर थर्ड स्टेज आहे आपली टाईप ऑफ कॅन्डिडेट. तर या ठिकाणी कॅन्डिडेटचं टाईप सिलेक्ट करायचे. समजा विद्यार्थ्यांनी जर 10वीची परीक्षा महाराष्ट्रात दिलेली असेल तर त्याने टाईप A सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जो उमेदवार वरील प्रकार A मधील निकषाची पूर्तता करत नसेल परंतु तो किंवा त्याचे आई वडील महाराष्ट्राचे रहिवासी आहे, त्यांच्याकडे डॉमोसाईल सर्टिफिकेट आहे, अशा विद्यार्थ्यांनी टाईप B सिलेक्ट करायचे. म्हणजे ज्या विद्यार्थी बाहेर होता शिकायला बाहेरच्या राज्यामध्ये पण त्याचे आईवडिलांचं डोमसाईल महाराष्ट्राचे आहे त्यांनी टाईप B सिलेक्ट करायचे. त्यानंतर टाईप C कोणासाठी आहे तर जे उमेदवार A व B साठी इलिजिबल नाही आहे पण त्यांचे आई वडील हे केंद्र शासन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी व ते महाराष्ट्रामध्ये नोकरी करत असेल तर त्यांनी टाईप C सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टाईप D जे विद्यार्थी वरच्या तिन्ही याच्यासाठी इलिजिबल नाही आहे ते विद्यार्थी म्हणजेच ज्या विद्यार्थ्याचे आई किंवा वडील हे महाराष्ट्र सरकार शासनामध्ये नोकरीला आहे तर त्यांच्यासाठी आपण टाईप D सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टाईप E जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती राहतात व त्यांची मातृभाषा ही मराठी आहे त्यांच्यासाठी टाईप E सिलेक्ट करायचे. आणि खाली त्यानंतर लास्टला OMS म्हणजे महाराष्ट्राबाहेर कॅन्डिडेटसाठी OMS सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं. त्यानंतर आता होम डिस्ट्रिक्ट डिटेल्समध्ये तुम्ही 10वी कोणत्या जिल्ह्यात पास केली तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा. आपण 10वी कुठे उत्तीर्ण झालो तो जिल्हा. त्यानंतर त्याचा तालुका सिलेक्ट करायचा. आपण 10वी कुठल्या तालुक्यातून पास झालो तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या स्कूलचं नाव टाकून घ्यायचं आहे, संपूर्ण नाव आपल्या स्कूलचं टाकायचं आहे आणि नाव टाकून त्याचा ॲड्रेस पण टाकायचा आहे. तर त्यानंतर शाळेचं नाव टाकल्यानंतर
आपल्याला खाली होम डिस्ट्रिक्ट आपलं नाशिक आलेलं आहे, कारण आपण 10वी ही नाशिक जिल्ह्यात समजा पास झालेलो आहे, त्यामुळे या ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट नाशिक आपलं ॲटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपलं रिझर्वेशन डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्सची माहिती भरायची आहे. तर यामध्ये तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल, ओपन कॅटेगरीत, तर तुम्ही जनरल सर्वसाधारण सिलेक्ट करू शकता. समजा तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजेच तुम्ही NTA, NTB, NTC, NTD किंवा OBC या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही रिझर्व हे सिलेक्ट करायचे. त्यानंतर या ठिकाणी SC, ST, DT, VJ, NTB, NTC, NTD, OBC असे कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरी सिलेक्ट करायचे. समजा आपली जर OBC कॅटेगरी असेल, त्यामध्ये आपली जी जात आहे ती जात या ठिकाणी सिलेक्ट करायची. समजा तुमची NTD कॅटेगरी आहे, तर NTDमध्ये ज्या जात आहेत ती जात या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी सर्व आपल्या कॅटेगरी दिलेल्या आहे, त्या व्यवस्थित बघायच्या आहे आणि त्यापैकी आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. ती कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट स्टेटस ऑफ कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल. तर मित्रांनो, आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे लागणारच आहे, त्याची आपल्याला रिसिप्ट चालणार नाही. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी फॉर कास्ट सर्टिफिकेट, तर आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालील बाजूस दिलेलं असतं डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार. तर आपलं जे इश्युइंग ऑथॉरिटी आहे ती सिलेक्ट करायची. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची स्थिती, ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल, ते पण आपल्याला आत्ता लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर हँडिकॅप असाल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तुमचे पालक हे डिफेन्समध्ये सर्व्हिसला असेल तर या ठिकाणी तुम्ही यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर अनाथ असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी. तर मित्रांनो, इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसाठी आपल्याला या 4 डॉक्युमेंट्सपैकी कुठलंही एक डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्यामध्ये फर्स्ट डॉक्युमेंट्स आहे इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. त्यानंतर सेकंड डॉक्युमेंट आहे आपलं इंडियन पासपोर्ट. तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही ते पण सिलेक्ट करू शकता. थर्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यावरती इंडियन मेन्शन पाहिजे नॅशनॅलिटी, किंवा प्लेस ऑफ बर्थ इंडिया मेन्शन पाहिजे. तर स्कूल ते असेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालणार आहे, किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालेल, त्यावरती प्लेस ऑफ बर्थ इंडिया पाहिजे. अशा 4 पैकी कुठलं पण एक डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. तर यामध्ये माझ्याकडे नॅशनॅलिटी आहे म्हणून मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म करून घ्यायचं आहे. मित्रांनो, कन्फर्म केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये सुरुवातीला 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं. यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, CBSE, ICSE बोर्ड आहे, किंवा अदर स्टेटचे बोर्ड पण या ठिकाणी दिसतात. आपलं जे बोर्ड आहे ते बोर्ड आपण सिलेक्ट करायचं. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे सिलेक्ट केलं आहे. त्यात 10वी उत्तीर्ण वर्ष, तुम्ही जर यावर्षी पास झाला असेल तर 2026, समजा मागच्या वर्षी पास झाला असेल तर 2025 तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपलं जे नाव आहे ते या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट्स मदर नेम, या ठिकाणी उमेदवाराच्या आईचे नाव टाकून घ्यायचे आहे आणि आईचे नाव टाकल्यानंतर आपल्याला 10वीचा जो सीट नंबर आहे, रोल नंबर, तो रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तो आपल्या मार्कशीटवरती आलेला आहे. तो नंबर टाकल्यानंतर चेक रिझल्ट्स या टॅबवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपले जे 10वीचे मार्क्स आहे ते ऑटोमॅटिकली फेच झालेलं आहे. फेच युअर HSC डेटा. तर या ठिकाणी जे मार्क्स आलेले आहे ते एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. ते जर बरोबर असेल तरच या ठिकाणी प्लीज सिलेक्ट यस इफ द मार्क्स फेच आर करेक्ट, तरच यस म्हणायचं आहे. आणि ते जर चुकलेले असेल तर या ठिकाणी नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि ते मार्क्स आपले मॅन्युअली टाकून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी हे माझे सर्व मार्क्स बरोबर आहे, त्यामुळे या ठिकाणी मी यस हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर SSC टेक्निकल, तर समजा तुम्हाला जर टेक्निकल सब्जेक्ट असेल, व्होकेशनल सब्जेक्ट असेल तर तुम्ही यस म्हणायचं आहे आणि नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग स्टेटस, तुम्ही जर ड्रॉइंगची एक्झाम दिलेली असेल, त्याचे तुम्हाला मार्क्स ग्रेड भेटले असेल तर तुम्ही यस म्हणायचं आहे आणि नसेल भेटले तर तुम्ही नो पण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी 12th HSC स्टेटस, तुम्ही 12वी पास असाल तर पास विथ HSC म्हणायचं आहे, नसाल तर नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करायचं आहे. त्याच पद्धतीत या ठिकाणी तुम्ही जर ITI पास असाल तर या ठिकाणी ITI पास असाल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व ऑप्शन आपण व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर या ठिकाणी खाली सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर
आता आपल्याला पुढची स्टेप आहे पर्सनल डिटेल्स. तर पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं फुल नेम, मदर नेम ॲटोमॅटिकली आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. तर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ समोर क्लिक केल्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला तुमचं इयर, मंथ आणि मग डेट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर आपल्याला ॲन्युअल फॅमिली इन्कम इन रुपीज, आपले वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती आहे. तर यामध्ये या ठिकाणी वेगळे ऑप्शन दिले. 0 ते 15,000, 15,000, 1 ते 50,000, 50,000, 1 ते 1 लाख, 1 लाख, 1 ते 1.5 लाख असं. समजा माझं जर 40,000 उत्पन्न असेल तर मी 15,000, 1 ते 50,000च्या दरम्यान उत्पन्न म्हणून तो ऑप्शन सिलेक्ट करेल. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, TFWS म्हणजे ट्युशन फीवर स्कीम आहे. या स्कीममध्ये जर आपला नंबर लागला तर आपल्याला संपूर्ण 100% ट्युशन फी माफ होते. आपल्याला फक्त त्या कॉलेजची जी डेव्हलपमेंट फी आहे ती नॉमिनल असते, तेवढीच पे करायची असते. तर मित्रांनो ट्युशन फीवर स्कीम म्हणजे TFWS हा प्रत्येक ब्रँचला 5% कोटा असतो. म्हणजे समजा तुम्हाला कॉम्प्युटर डिप्लोमासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याला जर त्या कॉलेजला 60चा इंटेक असेल तर 3 जागा ह्या TFWSच्या असतात. समजा 120चा इंटेक असेल त्या ब्रँचसाठी तर 6 जागा ह्या TFWS कोट्यातल्या असणार. तर मित्रांनो त्यासाठी काय निकष आहे, तर तुमचा उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आणि सेकंड, ज्या TFWSच्या जागा आहेत त्या मेरिटनुसार सिलेक्ट होतात. म्हणजे ज्याला सर्वात जास्त मार्क्स आहे त्याच मुलाचा यामध्ये नंबर लागणार आहे. पण त्यासाठी आपण या ठिकाणी TFWS ऑप्शन यस केला पाहिजे, तरच आपण त्यासाठी इलिजिबल होऊ शकतो. आणि मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये कोणी जर SC, ST किंवा NTD, NTB, NTC कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर त्यांनी कृपया करून TFWS ऑप्शन सिलेक्ट करू नका, कारण तुम्हाला सेम फी असणार. त्यानंतर रिलिजन सिलेक्ट करायचं आहे, मदर टंग सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्ससाठी आपल्याला जो आपला ॲड्रेस आहे तो टाकायचा. तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे, शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेसमध्ये आपला संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे गावचा. त्यानंतर स्टेट ॲटोमॅटिकली आलं आहे, जिल्हा पण तुमचा ॲटोमॅटिकली आला आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुक्यानंतर तुमचं तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या संपूर्ण तालुक्यात गावाची लिस्ट दिसणार आहे. तुम्ही ती लिस्ट बघून घ्यायची आणि त्यामध्ये आपलं गाव पण सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्या गावचा जो पिन कोड आहे 6 अंकी पिन टाकून घ्यायचा आहे. आणि पिन टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आपला मोबाईल नंबर, मेल ID ऑटोमॅटिकली आलेला आहे. त्या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मित्रांनो आपला फोटो विथ सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे. म्हणजेच फोटो आणि फोटोच्या खाली आपली सिग्नेचर पण पाहिजे. तर मित्रांनो फोटो अपलोड करताना रिसेट लास्ट 3 मंथचा पाहिजे. फोटोग्राफमध्ये 3.5 cm विथ अँड 4.5 cm हाईट पाहिजे. त्याला व्हाईट बॉर्डर पाहिजे. ती JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. 100 DPI त्याचं रिझोल्युशन पाहिजे. आणि तो 50 KB कमी त्याची साईज पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला फोटो पाहिजे. तर या ठिकाणी चूज फाईल या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी तो आपला फोटो सेव्ह करून ठेवला आहे त्या पाथला आपल्याला जायचं आहे. आणि त्या पाथला जाऊन आपल्याला तो फोटो आपला सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, आपल्याला फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायचं आहे. म्हणजेच फोटोच्या खाली आपली सिग्नेचर पण पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण फोटो विथ सिग्नेचर सिलेक्ट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवरती टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा फोटो विथ सिग्नेचर अपलोड झाली. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड आणि कन्फर्म टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता आपला फोटो अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो टोटली आपल्याला 6 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तर मित्रांनो 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तर रिझल्ट अपलोड करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे वरती, ते इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. या ठिकाणी डबल टिक आलं तर आपलं डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. समजा क्रॉस असेल तर आपलं डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं नाही, अशा पद्धतीत आहे. तर या ठिकाणी आपल्याला समजा 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा. तर या ठिकाणी सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी
आपला फोटो डॉक्युमेंट्स अपलोड करून ठेवलेला आहे, समजा 10वीचा रिझल्ट, तो रिझल्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपलोडचं ऑप्शन आहे. तर अपलोडवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं आहे. ते डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तुमच्याकडे तर नसेल तर ते मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2027 पर्यंत ते व्हॅलिड पाहिजे आणि इन्कम सर्टिफिकेट. अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो 6 डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आपल्याला ते PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे किंवा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितले आहे. त्यानंतर डबल टिक दिसल्यानंतर आपलं डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड झालं आहे. क्रॉस असेल तर आपलं डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आता आपण सुरुवातीला 10वीचा रिझल्ट अपलोड करूया. सिलेक्ट फाईलवरती क्लिक करायचं आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपण ते डॉक्युमेंट स्टोअर केले त्या पाथला जाऊन आपण आपलं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ते व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट करून ते अपलोड करायचं. या ठिकाणी सेव्ह ॲज PDF क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं ते डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी या अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता स्टेटसमध्ये आपल्याला डबल टिक दिसलेलं आहे. व्ह्यूमध्ये आपण ते डॉक्युमेंट्स बघून घ्यायचं आहे, व्यवस्थित स्कॅन झालेलं आहे की नाही व्यवस्थित. ते जर ब्लर असेल तर आपण ते डिलीट पण करू शकतो या ठिकाणी आणि नवीन आपण पुन्हा ते अपलोड करू शकतो. तर अशा पद्धतीने आता आपला 10वीचा रिझल्ट अपलोड झाला आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही आहे, तुमच्याकडे ते आत्ता नसणार आहे कारण तुमचा अजून रिझल्टच ओरिजिनल आलेला नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता, नसेल तर अपलोड नाही केलं तरी ते मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर इंडियन नॅशनॅलिटी, आपल्याला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यासाठी पण मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला त्या पाथला जायचं आहे आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आणि त्या पाथला जाऊन आपल्याला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ते डॉक्युमेंट्स सिलेक्ट करून आपल्याला ते अपलोड करायचं आहे. तर आता या ठिकाणी मी ते डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आहे. सेव्ह ॲज PDF या टॅबवरती क्लिक केलं आहे आणि या ठिकाणी अपलोड या टॅबवरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं स्टेटसमध्ये डबल टिक आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. आता या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट त्याला मी अपलोड करून घेतलं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यालाही मी आता सिलेक्ट करून त्याला पण सेव्ह ॲज PDF क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट जे आपले 6 डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी तुमच्याकडे समजा LC सोडून द्या, पण बाकीचे 5 डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ॲज PDF आणि त्याचं सर्वांचा आपण व्ह्यू बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आय हॅव रीड ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन समोर आपल्याला टिक करायचे आणि टिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी कन्फर्मवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला शेवटची स्टेज आहे. आपण OBC कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला 300 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट आहे. तर या ठिकाणी आपण ओपन कॅटेगरीमध्ये असतो तर आपल्याला 400 रुपये पेमेंट लागलं असतं. तर या ठिकाणी पे नाव या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते पेमेंट तुम्ही UPI थ्रू करू शकता किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड थ्रू करू शकता किंवा नेट बँकिंग वॉलेट थ्रू करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी समजा UPI थ्रू तुम्ही तो QR कोड स्कॅन करून ते पेमेंट करायचं आहे आणि ते पेमेंट केल्यानंतर आपल्याला त्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्यानंतर आपल्याला त्याचे एक झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला आपल्या FC सेंटरला जायचं आहे. तुम्ही जे FC सेंटर सिलेक्ट केलं आहे त्या FC सेंटरला जायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट घेऊन आपल्याला FC सेंटरला जायचंच आहे. तुम्ही जर फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केला असेल तर आणि तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे. तुम्ही जर डॉक्युमेंट्स व्हेरीफायला गेले नाही तर तुमचा फॉर्म कंप्लीट होणार नाही. तर आता आपण फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन आपल्याला FC सेंटरला जायचं आहे. त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण घेऊन जायचे आणि आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर ते आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट देणार आहेत. त्यावरती FC सेंटरचा स्टॅम्प आणि FC ऑफिसरची साईन असणार आहे आणि
तुम्ही जर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं लॉग इन 1-2 दिवसांनी लॉग इन करून चेक करायचं आहे. त्यामध्ये तुमचा फॉर्म जर ॲप्रूव्ह झाला तर तुम्हाला त्या ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट त्या ठिकाणी दिसणार आहे. काही क्युरी असेल, काही ग्रीव्हन्स असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इनमध्येच टाकतात. त्याचा मेसेज मित्रांनो तुम्हाला येत नाही. त्यामुळे तुम्ही लॉग इन करून चेक करायचं आहे. समजा तुम्ही जरी फॉर्म भरला नसेल तर सायबर कॅफेला भरला असेल तर त्या सायबर कॅफेला जाऊन तुम्ही ते लॉग इन चेक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पॉलिटेक्निक डिप्लोमा ॲडमिशनचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.